नमस्कार मंडळी. थंडीत सर्वात जास्त आपली त्वचा कोरडी पडत असेल तर ती पायाची आणि काहींच्या टाचांना भेगा सुद्धा पडतात. तर कोणकोणत्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या पायांची छान काळजी घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या टाचांचा भेगांचा त्रास कमी होईल आणि शिवाय तुमच्या पायांची त्वचा कोरडी होणार नाही. तर सुरू करूया. नंबर 1, रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय एका सौम्य साबणाने आणि कोमट पाण्याने पाय स्वच्छ व्यवस्थित स्वच्छ करा, म्हणजे साफ करा. कारण दिवसभर आपण इकडे तिकडे फिरतो. कधी कधी आपण विदाऊट चप्पल वगैरे आपल्या घरच्या घरी पण फिरत असतो. तर धूळ, घाण, माती सगळी आपल्या पायाला चिकटलेली असते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी व्यवस्थित पाय कोमट पाण्याने स्वच्छ करायचे आणि सौम्य साबण वापरायचा. एकदम सौम्य, कारण तुम्ही खूप हार्श साबण वापरलात तर तुमच्या पायाची त्वचा अधिक कोरडी होईल. आणि पुसताना सुद्धा एकदम व्यवस्थित सावकाश पुसायचं. टॉवेलने सगळं बोटांच्या मध्ये वगैरे पण ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्यायची. नंबर 2, हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणा खूप जाणवतो, त्यामुळे त्वचा मॉइश्चरायझिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या पायांना आणि पायांच्या टाचांना बदामाचं तेल, खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर, कुठलेही क्रीम जे तुम्ही वापरत असाल, मॉइश्चरायझरचं क्रीम ते लावणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही वॅसलीनही लावू शकता. पण हे दिवसातून 2दा लावा, जेणेकरून पायांना सर्वात जास्त गरज असते. आपण चेहऱ्याची वगैरे रोज काळजी घेतच असतो, पण थंडीच्या काळात विशेष गरज असते पायांना आणि पायांच्या टाचांना. त्यामुळे दिवसातून किमान 2दा तरी हे मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा तेल वगैरे तुम्ही लावत जा, ज्यामुळे त्वचा मऊ होईल आणि तुमच्या टाचांना भेगा जर पडल्या असतील तर त्या कमी कमी होत जातील. नंबर 3, आठवड्यातून एकदा पुमिस स्टोनने किंवा फूट स्क्रबरने तुमच्या पायांना स्क्रब करा किंवा पाय घासा. याने होतं असं की तुमच्या पायांवर जी मृत त्वचा साचलेली असते ती हळूहळू निघून जायला मदत होते, कारण तो जाडसर थर साठलेला असतो आणि त्याच्यात तुम्हाला भेगा पडलेल्या असतात. तर त्यामुळे तुम्ही फूट स्क्रब किंवा तुम्ही घरच्या घरी स्क्रब बनवून वापरू शकता. साखर, मध आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करायचं आणि तो स्क्रबही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे मृत त्वचा निघून जाऊन तुमचे पायांच्या टाचा मऊ होण्यास मदत होईल. नंबर 4, जर तुमच्या टाचांना अधिकच भेगा पडलेल्या असतील तर वॅसनील किंवा खोबरेल तेलमध्ये कापूर मिक्स करून किंवा ॲलोवेरा जेल, हे यापैकी तुम्ही काहीही तुमच्या पायांच्या टाचांना लावू शकता. आणि लावून झाल्यानंतर सॉक्स, जे मऊसूद सॉक्स असतात, अति घट्ट सॉक्स नाही पण जे मऊसूद असतात, कम्फर्टेबल सॉक्स असतात, ते घालून ठेवू शकता. या गोष्टीने तुम्हाला तुमच्या पायाच्या भेगा लवकर भरण्यास मदत होईल. नंबर 5, हिवाळ्यात पाय उबदार ठेवण्यासाठी नेहमी सॉक्सचा वापर करा. सॉक्स घालून तुम्ही वावरा आणि रात्री झोपण्यापूर्वी खूप घट्ट सॉक्स घालणं टाळा. पण जर तुमची फरशी फार थंड वगैरे असेल, गारवा जाणवत असेल तुम्हाला चालताना टाचांना वगैरे, तर तुम्ही ट्राय करा की तुम्ही घरात वावरतानाही सॉक्स घालूनच वावराल, जेणेकरून तुमच्या पायांना तो थंडावा जाणवणार नाही आणि तुमच्या पायांना कमी भेगा पडतील. कारण जेवढा थंडावा जाणवणार तेवढे पाय कोरडे पडतात म्हणून. नंबर 6, आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात 10 ते 15 मिनिटं आपले पाय बुडवून ठेवा. त्या पाण्यात तुम्ही मीठ, सोडा किंवा बेकिंग सोडा असं काही टाकू शकता, ज्यामुळे तुमच्या पायांना आराम मिळेल आणि मृत त्वचा निघून जायला मदत मिळेल तुम्हाला. तुमचे पाय थोडे मऊ होतील. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा पेडिक्युअर करू शकता, जेणेकरून तुमची मृत त्वचा जी साठलेली आहे ती निघून जाईल आणि तुमचे पाय मऊ होतील. नंबर 7, स्नान करण्यासाठी म्हणजे अंघोळ करण्यासाठी किंवा पाय धुण्यासाठी खूप जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. मला कल्पना आहे बाहेर खूप थंडी आहे, आपल्याला खूप गरम पाणी असं अंगावर घ्यायला आवडतं, पण त्यामुळे होतं काय की तुमची त्वचा कोरडी पडते आणि मग तिला अधिकच भेगा पडतात, अधिकच सुरकुत्या पडतात. त्यामुळे खूप जास्त गरम पाणी वापरणं टाळा. आणि पायांना जर तुमच्या भेगा पडलेल्या असतील किंवा जरी पडलेल्या नसतील तरी खूप घट्ट चप्पल किंवा खूप अनकम्फर्टेबल किंवा कडक चप्पल असं घालणं टाळा. चप्पल, सँडल जे काही तुम्ही घालत असाल, स्लीपर वगैरे जे काही असेल, ती तुम्हाला पायाला खूप अति घट्ट बसणार नाही किंवा लागणार नाही याची काळजी घ्या. कारण काय होतं, थंडीमुळे त्याची ऑलरेडी कोरडी पडलेली असते, त्यात हे एवढं सगळं असं घट्ट असं घातलं तर तिला श्वास घ्यायला मिळत नाही. त्यामुळे. नंबर 8, तुमच्या टाचा फाटल्या असतील
तर तुम्ही त्याच्यावर वेळीच उपचार करा, नाहीतर त्याचा संसर्ग होईल. आणि जर तुमच्या टाचांमधून रक्त वगैरे बाहेर येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य तो उपचार करा. आणि कोणतीही गोष्ट जर तुम्ही वापरत असाल आणि जर त्याचा तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला असं वाटलं की ह्याची काहीतरी मला ॲलर्जी होते किंवा ह्याचा मला काहीतरी वेगळाच त्रास होतोय, तर ती गोष्ट ताबडतोब वापरणं थांबवा, कारण नाहीतर तुमचा त्रास वाढू शकतो. हिवाळ्यात वातावरणातील थंडावा आपल्या त्वचेला अधिक कोरडा करतो, पायांना भेगा पडतात, पायांना सुरकुत्या पडतात. पण योग्य काळजीने तुम्ही तुमचे पाय मऊ आणि छान ठेवू शकता. तर अशा छोट्या छोट्या टिप्सने तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेऊ शकता. अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.